महाराष्ट्र के चोपड़ा शहर में गणेश विसर्जन के बाद पूरा शहर गुलाबी रंग में रंगा नजर आया। गुलाल का ऐसा जबरदस्त छिड़काव हुआ कि पूरे विसर्जन मार्ग पर 8 से 9 इंच मोटी गुलाल की परत जम गई। हजारों श्रद्धालु विसर्जन में शामिल हुए। नगर परिषद के करीब 70 कर्मचारी सुबह 6 बजे से सफाई में जुटे रहे। जेसीबी और फावड़ों की मदद से गुलाल को ट्रैक्टरों में भरकर हटाया गया। जहां पिछले साल 7 से 8 ट्रैक्टर गुलाल जमा हुआ था, वहीं इस साल ये आंकड़ा 15 से 16 ट्रैक्टर तक पहुंचने की संभावना है। गोल मंदिर से लेकर घोड़गांव वाले की दुकान तक का पूरा मार्ग गुलाल से ढका था। हालांकि नगर परिषद ने तुरंत सफाई के बाद दमकल विभाग के वाहनों से रास्तों को स्वच्छ किया ताकि नागरिकों और व्यापारियों को किसी प्रकार की परेशानी न हो। माझ्या माहितीप्रमाणे अजून कमीत कमी 7 ते 8 ट्रॅक्टर गुलाल सर्व निघाले आणि हा जो आता मेन रोड आहे, बाजारपेठेचा रोड आहे, हा सर्व आम्ही म्हणजे जेवढा प्रयत्न केला आमच्या गाडीने पावड्यांनी जेसीबी मशीनने आम्ही सर्व काढून घेतलेला आहे आणि आता फायर गाडीने आम्ही जेवढं शक्य होईल तेवढा रस्ता सर्व करायचा। म्हणजे पाण्याने लगेच धुतलाही जातोय? पाण्याने धुतलं नाही, ती काय थोडीफार गुलाल ती गटरीमध्ये जरी बसून गेली तरी आम्ही उद्या 2 दिवसात तर गटरी पण काढून घेऊ, त्याच्यामुळे पाणी व्हायला अडचण येणार नाही। गेल्या वर्षापेक्षा या वर्षी मोठ्या प्रमाणात मागच्या वर्षी 7 ते 8 ट्रॉली गुलाल निघाली होती, पण ह्या वेळेला समजा आतापर्यंत आता एक साधारण 9:30 वाजले, 9:30 सकाळी 6 वाजेपासून तर 9:30 वाजेपर्यंत जवळजवळ 8 ट्रॉली गुलाला मी उचलला आहे आणि अजून कमीत कमी 7 ते 8 ट्रॉली किंवा प्लस अजून जास्त निघू शकतो। पण ह्या वर्षी खूप जास्त प्रमाणात एवढं सांगू शकतो मी सर की आधी पहिले मातीचे रस्ते असल्यामुळे आम्हाला कमीत कमी 10 ते 15 दिवस हा गुलालाचा त्रास सहन करावा लागायचा, पण आता रस्ता पक्का बनल्यामुळे त्याच्यामुळे आज म्हणजे दुसऱ्या दिवशी लगेच जी साफसफाई नगरपालिका करते आहे त्यामुळे आम्हाला फार आनंद आहे आणि आम्ही आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांचे आभारी आहोत की त्यांनी त्वरित रस्त्याचे काम करून आम्हा व्यापाऱ्यांना चांगली सोय करून दिली आणि नगरपालिकेचे बी आम्ही सहकार्य फार लाभलं आम्हाला। नगरपालिकेचे बी आम्ही धन्यवाद करतो की त्यांनी एकदम मनापासून काम करून म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी 5 तासाच्या आतमध्ये रस्ता साफ करून दिला। हे त्यांना फार फार अभिनंदन आहे, अभिनंदनाची गोष्ट आहे आपल्याकरता।